हाय 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 सगळ्यांना. खूप दिवसानंतर आलेले आहेत. कशी वाटते मित्रांनो गाडी? सांगा बरं, खरं सांग कशी वाटते. हॅलो गाईज, तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ घ्यायला ना खरंच खूप लेट झालेला आहे, कारण की सुरुवातच खूप लेट केली. आता दुपारच्या वाजले जवळपास 2:30. मी घरी आलो होतो आणि इकडे बघा अनुष्का काय करते. मी घरी आलो आणि हिचं बघा एकटीच मॅगी खात बसली. कमीत कमी मला फोन करून तरी सांगायचं ना, मी मॅगी बनवली खायला या म्हणून. अहो तुम्ही आता वरी आलतात त्यामुळे दोघाला एकाच प्लेटीमध्ये घेऊन आले खायला. आपण दोघ जण खाऊ म्हणलं आणि ह्याला ह्याने आणली होती आईस्क्रीम, कारण की आता पाऊस पडाना, ऊनच पडायला उन्हाळ्यासारखं. त्यामुळे एक तर मित्रांनो कसं झालं माहितीये का, एक आज लेट आमचा ब्लॉग शूट झालाय, कारण की शॉपवर होतो मी दिवसभर आणि शॉपवर पण खूप गर्दी होता आज, कारण की मला शूट घ्यायला वेळच भेटला नाहीये बघा. आज मी घरी आलो, म्हटलं चला थोडं रिलॅक्स होता येईल. आता थोडं शांत झालं होतं वातावरण दुपारच्या टायमिंगला, त्यामुळे मी घरी आलो. ते आणि दुपारचं कसं आता जेवण वगैरे काही करू वाटत नाही, असलंच काहीतरी वेगळं नवीन झणझणीत खावं असं वाटतंय. तर चला म्हणलं मित्रांनो, आता होत्या मिरच्या आणि मॅगीच टाकली, दुसरं काय टाकलेलं नाहीये मी. फक्त 2 मिनिटाची मॅगी आहे तिची, पण मला पण वाटतं ब्लॉग पण 2 मिनिटातच कंटिन्यू होऊन जाईल काय की. कशी झाली अगोदर मला खाऊ घाल की, मला बघू दे कशी झाली. पोळण ना तुम्हाला, तुला आवडली? हा, तिखट आहे खात नाही हा पण झोपेत न उठलाय बघा आता. आईस्क्रीम खाली. हे काय चला तर काहीच म्हणलं, आता खरंच सकाळपासून काम चालू होतं आणि आता अंशूला पण झोपे घातलं होतं. दुपारी काहीतरी टाइमपास म्हणून खावंसं वाटलं, तर त्यामुळे मॅगी बनवली होती. आणि हे पण येणार होते, त्यामुळे मी जास्तीची टाकली होती. आणि हे फ्रेश व्हायला आलते म्हणून मी वरच्या खोलीत आले. तर ह्यांना काय वाटायलं की मी गपचिप गपचिप वरच्या खोलीमध्ये मॅगी खाल्ली. असं आहे का? आता मी मनाची मालकी नाही, मी गपचिप गपचिप वरच्या खोलीत खाणार नाही, मी घरात तुमच्या समोर खाऊ शकते. एक नंबर मॅगी झाली. मॅगी छान होती, एकदम भारी वाटली. जबरदस्त. आणि ह्याच्या आधी आम्ही व्हिडिओ वगैरे तेव्हा घेत नव्हतो ना, ह्याच्या आधी आम्ही फिरायला गेलतो ना, त्या टाइमाला पण आम्ही बाहेर मॅगी वगैरे करायचं मस्त पैकी, लय छान लागायचा. खरंच भारी वाटतंय बाहेर फिरायला आणि असं काहीतरी झटपट 2 मिनिटाचं खायला. खूप दिवस सगळ्यांना आमचे ब्लॉग खरंच खूप मिस केले, त्याबद्दल खरंच सॉरी बरं का. आम्ही एवढं फिरलोत ना ह्या 1 वर्षामध्ये, खूप म्हणजे खूप फिरलोत. शॉपचं पण काम करायचो आणि फिरायचं पण. फिरायचा नाद काय आमचा कमी झालाच नाहीये बरं का. खूप म्हणजे खूप फिरलोत. आणि त्याच्यामध्ये काय माहितीये का, जिथं जाईल तिथं आम्ही इंस्टाग्रामला शूट वगैरे घ्यायचो आणि असंच कुठंतरी छान वातावरणामध्ये तिकडंच 1-2 दिवस राहायचं, सगळं असं चालू होतं. पण खरं सांगतो मित्रांनो, शूट घ्यायचं काय झालं माहितीये का, आता एकदा सवय पूर्णपणे मोडली होती बघा आमची. ते व्हिडिओ काय असतात काय नाही, आता हे डोक्याच्या बाहेरच गेलं होतं. बरेच दिवस झाला आमचा गॅप होता, तुम्हाला पण माहिती. बरेच जण मिस करत होते. आम्ही 2-2.5 वर्ष झाला असेल बहुतेक व्हिडिओ बनवत नाहीत, शॉपमध्ये कंटिन्यू गुंतून होतं. तर मित्रांनो, आता शॉपमध्ये तसं तर काय अडचण नाही सध्याला, एक जण आहे ॲडजस्ट करायला, आम्ही पण जातो. खूप तुमच्यासाठी टाइम देऊन आम्ही कंटिन्यू व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार होतो. आणि आम्हाला पण आता भारी वाटायला, एकदम भारी वाटायला. काल 2च दिवस झाला आम्ही व्हिडिओ टाकतो, तर बरेच जण आम्हाला मिस करतात, खूप जण बोलताय. आणि एकदम भारी वाटलं, तुम्हाला असं आमचे व्हिडिओ बघायला आवडत होते, छान वाटलं आम्हाला. त्यामुळे आम्ही अजून डबल सुरू करणार आहोत. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. मस्तपैकी तुमचा सपोर्ट असला ना, आम्ही पण असे छान छान व्हिडिओ घेऊ. आणि हे बघा, आता मॅगी खायला लागलीत, कशी वाटायची. चला तर मी पहिली मॅगी खाऊन घेतो. चला, आज भरपूर सारे काम आहेत आणि आजच्या डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं काही दिसन. कालवा करू नका जास्त. कशी बाई कपाटात ते उघडत फुले. दीदी आली. चला तर मित्रांनो, हे बघा आता आमच्या इथे कोण आलेले आज आलेच नाही दिसतंय तुम्हाला? जिजा हाय. हे आमचे जिजाजी आहेत. सुंदे काचे हे, चल बरी, चल चल इकडे. हे घाल कपडे. चला मध्ये. हे बघा मित्रांनो, माझी मावस बहीण आलेली आहे. या हाय 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 सगळ्यांना. खूप दिवसानंतर आलेले आहेत. या मावशी नाही आले का? मावशी हो नाही लांग का खूप साथ में टीव्ही बंद करा. घ्या लय दिवस झालं भेटले नाही जास्त. तुम्ही आले ना पाहुणे. हा इकडे बघा, हा आले पाहुणे बघा. पाहुणे सगळ्यांनाच माहिती असतील कोण आहेत म्हणून. भरपूर वेळेस पाहिलेलं असेल. माझी मावस बहीण आहे मित्रांनो. नाही 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 माहिती, कोणाला सांगायची गरज, सगळ्यालाच माहिती. ननंदबाई आहेत आमच्या म्हणून. तुम्ही व्हिडिओ भरपूर पाहिले असतील इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे कंटिन्यू. बरं चला तुम्ही करा कंटिन्यू. मी आलो 2 मिनिटात. आला का तुम्ही? बघितलं कार्टून चला माझ्या बहिणीचा मुलगा आहे.
चल हे बघा मित्रांनो, माझी ताई आली होती, ते आता लगेच चाललेत बघा. त्यांना राहा म्हणलं, एक दिवस राहायला गेले. राहते का हा हा हे जाऊ दे, त्याला उचलून घे, जाऊ दे. हा चला चला, शांत शांत, एकदम शांत. बरं ठीक आहे देऊन टाक, आणू दे त्याला. ए राहू दे, चला चला चला, बाय करा सगळ्यांना. अंशू बाय कर. जाऊ जाऊ, राहू दे. हा पेढा 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 घे. हा का बाय. हे बघा उगाच राहा. हे काय झाली दिन त्याला. लईच घाण झाली ती सगळी फुली कोणी. बघ कशाला काल काल कोण ध्यानात राहिलं रोहिची माया. आमच्या होती काल, पण आज ध्यानात आलं माया. आज धुईलच ना, मग आज बी आमच आहे ना. आता सून ठेवा ठेवा तिथं. आता सून ते गेले. आणि इकडल्या साईडला तू. चला तर गाईज, आम्हाला कालच गाडी धुवायची होती, पण काल काय आम्ही गाडी धुतलेली नाहीये, तर आज पण आमोशा आहे, त्यामुळे आज आम्ही गाडी धुवायला लागलो. आता सोंदी ते आले होते, ते पण गेले आत्ताच. म्हटलं चला त्यांना बी सोडावा, ते पण लगेच गेले बघा. त्यांना थांबा म्हणलं होते, काय थांबले नाही. आणि असली गाडी घाण झाली होती मित्रांनो. त्या शिर्डीला गेलतो ना, एकदम भयानक अशी घाण झाली होती बघा. चला म्हटलं आता धुवून तरी घ्यावा, थोडं फ्रेश केलं. आमुच्या दिवशी धुणं झालं नाही बघा, त्यामुळे आता धुवावं लागतंय. तर बघा आता मस्तपैकी चिलट बघ. त्या दिवशी सकाळ सकाळी लवकर गेलतो, तर बरेच चिलट गाडीवर बघा कशी मेले होते, चिटकले होते सगळे. कास्ते बिले खराब झाला. तरी सारखं सारखं आमची गाडी स्वच्छ आम्ही करतो, सारखं धुत होतं आणि बाहेरनं पण आणतो धुवून. त्याची देखरेख भरपूर करतो. तर मस्तपैकी बघा आता धुवून काढली यांनी, तर पूजा वगैरे करायची आता गाडीची. आमुच्या दिवशी सुधारला नाही बघा आम्हाला. आज बी आमुषाच आहे ना. आज बी आहे, पण त्या दिवशी नाही, परवा दिवशी मेन होती ना. काल मेन होती म्हणायचं. कशी वाटते मित्रांनो गाडी, सांगा बरं, खरं सांग कशी वाटते. अगोदर आम्हाला दुसरी घ्यायचा प्लॅन चालू होता गाडीचा, पण आम्ही वॅगनरच घेतली बघा. अगोदर आम्ही स्विफ्ट बघितली होती, पण स्विफ्ट काय आवडली नाही बघा. म्हणजे आवडली होती तसं म्हणायला, मला काय नको म्हटलं बघा आम्ही, त्यामुळे ही गाडी घेतली बघा आम्ही. पलीकडनं जाऊ दे, काय अडचण आता. एकदा भरायला देतो मध्ये, त्याला इथं पाणी जरी मारलं तरी क्लिअर होऊन जाते. मधून बी धुवा लागणार आहे आज. मधून बिले घाण झालेली सगळी. खोलून दाखव, मधून दाखव. खोल दरवाजा. मध्ये बघ ना किती राडा केलाय समोरच्या खाली. बघ तिथं सगळे लेकर ते मॅट काढले मी बाजूला, मॅट काढून बाहेर ठेवलंय बघ. पहा त्या दिवशी आम्ही गाडी घेऊन गेलतो, तर गाडी पण घाण झाली. त्यामुळे साफसफाई चालू. पहा कशी केली घाण लेकरांनी बसून. तसं व्यवस्थित आता झटकून घात म्हणलं आता नेटसाठी. तर चला मित्रांनो, आता गाडीची साफसफाई केल्यानंतर पूजा वगैरे करताना शूट घेत होतं. सरे चिलट चिटकून बसली बघ ह्याला सगळ्यात पुढच्या तोंडाला. काच वगैरे बसून सगळं. आणि आता अशी सवय लागून गेली आहे ना, गाडी कुठं जरी घेऊन गेलं ना, घरी आलं की पहिली गाडी साफसफाई करायची, तिला धुवून घ्यायचं, तिला व्यवस्थित ठेवायचं, अशी सवय लागून गेली आहे बघा. आणि बाहेर गेल्यानंतर कसं लेकरं असतं सोबत, खूप म्हणजे खूपच राडा करता बरं का ते गाडीमध्येच खाणं पिणं, राडा करणं. गोड खाल्लं त्या दिवशी तर मुंग्यात झाल्या. तुम्हाला काय सांगावा, लाडू घेतले होते, लाडू खाल्ले त्यांना, गाडीमध्ये कुठल्या साईडला तरी पडला असेल समजा गोड, सगळ्या गाडीमध्ये मुंग्यात झाल्या होत्या. आईला म्हटलं हे नवीनच बघायला भेटलं मला, तर खूप म्हणजे खूपच मुंग्या झाल्या होत्या बघा गाडीमध्ये. त्यामुळं मग चला साफसफाई केल्याशिवाय काय पर्यायच नाही आहे. कारण कसं प्रत्येक वेळेस जायचं म्हणलं ना, थोडं फ्रेश असेल तर व्यवस्थित वाटतं बघा गाडीमध्ये पण. आणि एक महत्त्वाचं सांगायचं आहे बरं का तुम्हाला, खरंच खूप 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 थँक्यू सगळ्यांसाठी परत एकदा. कारण की प्रत्येक वेळेस मी थँक्यू का बोलतो आहे, कारण की सगळेजणं खूप आमच्या व्हिडिओच्या आतुरतेनं वाट पाहत होते बघा. खूप जणांना आमचे व्हिडिओ पण आवडत होते, पण काही कारणास्तव आम्हाला वेळ नव्हता मिळत. आणि कसं माहिती आहे का, थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं या गोष्टीकडं. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ टाकायला पण इंटरेस्ट येत नव्हता बघा. पण आता भरपूर साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की दादा तुम्ही व्हिडिओ चालू करा, आवडतात आम्हाला बघायला. त्यासाठी परत आता व्हिडिओ चालू केलेत आणि होईल तेवढा आम्ही प्रयत्नच करणार बरं का टाकण्याचा. खूप म्हणजे खूप प्रयत्न करणार व्हिडिओ टाकण्याचा इथून पुढं.